पक्ष्यांवर होणारा ट्रेड, व्यापार, इल्लीगल हंटिंग यावरती घेतला, बिहारमध्ये घेतला आणि त्याला इतकं प्रचंड रिस्पॉन्स होता. जवळपास 150 डेलिगेट्स त्या ठिकाणी आले आणि हे शिकारी कशा कमी केल्या पाहिजे, आणखी अधिवास यांचे चांगले आहेत, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे. म्हणजे नुकतंच आता बिहार राज्यामध्ये आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स वर्कशॉप घेतला आणि कशावरती, तर पक्ष्यांवर होणारा ट्रेड, व्यापार, इल्लीगल हंटिंग यावरती घेतला, बिहारमध्ये घेतला आणि त्याला इतकं प्रचंड रिस्पॉन्स होता. जवळपास 150 डेलिगेट्स त्या ठिकाणी आले आणि हे शिकारी कशा कमी केल्या पाहिजे, आणखी अधिवास यांचे चांगले आहेत, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे याच्यावरती वर्कशॉप झाला. आणि मुळात वेटलँड्स किंवा ग्रासलँड्स हे फार कमी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आहे, जास्त हे इरिगेशन डिपार्टमेंट आणि बाकीच्या विभागांकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही आता स्ट्रॅटेजी बदलवली आणि वन विभागाच्या खांद्याला खांदा लावून इतर विभागांचं सहकार्य कसं येईल यासाठी आम्ही तिथे वर्कशॉप घेतला. म्हणजे आता हे फक्त इव्हेंट्स होता कामा नये, तर त्या पक्षांचे अधिवास जे आहेत ते ज्या ज्या खात्याकडे आहे, याचं उदाहरण एक मी तुम्हाला सांगतोय की डॅम्स मधून जेव्हा पाणी सोडण्यात येतं तर आपण इरिगेशन डिपार्टमेंट हे स्थानिक लोकांचा विचार करते, तिथे दवंडी देऊन सांगते की असं असं पाणी सोडणार आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुद्धा पाणी सोडण्यात येतं, जो ब्रीडिंग सीझन असतो. इंडियन स्किमर नावाचा पक्षी आहे जो या सँडबार्स मध्ये नेस्टिंग करतो आणि आज इंडियन स्किमरची संख्या फक्त 500च्या खाली आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे सँडबार्स जिथे आहे, जिथे नेस्टिंग केलेलं आहे, हे धरणामधून पाणी सोडल्याबरोबर ते सगळे वाहून जातात अंडी. आणि जर हे एक सीझन मध्ये जर का गेले तर त्यांच्या 1 वर्षाची जनरेशन पूर्ण संपून जाते. आणि म्हणून आम्ही आता इरिगेशन डिपार्टमेंट सोबत काम सुरू केलं. म्हणजे जेवढी जबाबदारी ही वन विभागाची आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी पक्षी संरक्षणामध्ये इतर खात्यांची आहे. ते येण्यासाठी म्हणून BNHS आता सगळ्या राज्यांमध्ये इतर विभागांसोबत सुद्धा ऍक्शन प्लॅन्स राबवण्याचं काम करत आहे.